पुण्यातील गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी डॉक्टर सुश्रुत घैसास यांची चौकशी होणार आहे। पोलीस आज डॉक्टर घैसास यांना नोटीस पाठवणार आहेत। पुणे पोलीस घैसास यांचा आज जबाब नोंदवणार आहेत। तर उपचारादरम्यान हलगर्जीपणा प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर डॉक्टर सुश्रुत घैसास यांची आज चौकशी केली जाणार आहे। पोलीस आज त्यांना नोटीस बजावणार आहेत। घैसास यांच्यावर सध्या गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुणे पोलीस घैसास यांचा आज जबाब नोंदवतील। यंदा मिरचीच्या दरांमध्ये साधारणतः किलोमागे 100 रुपयांची घट झाली आहे। त्यामुळे ग्राहकांकडून मसाल्याची मागणी गेल्या वर्षीच्या तुलनेत 30% वाढली आहे। लालबागच्या मसाला मार्केटमधील उलाढाल वाढल्याने व्यापाऱ्यांमध्ये देखील समाधानाचं वातावरण आहे। एप्रिल मे महिन्यातील कडक उन्हाचा फायदा घेत मुंबईत ठिकठिकाणी महिला बचत गटांकडून वडे, सांडगे, पापड, कुरडया असे विविध पदार्थ बनवले जातात। मुंबईत वाळवणाचे पदार्थ बनवणारे एकूण 100 बचत गट आहेत। एका बचत गटाची उन्हाळ्यातील विक्री 1 लाख रुपयांपेक्षा देखील अधिक असते, तर सर्व बचत गटांची 2 ते 3 महिन्यातील विक्री 1,10,00,000 रुपयांपेक्षा अधिक होते। एप्रिल मे मधील उन्हात फळं वाळवून पावसाळ्यासाठी साठवून ठेवण्याची लोकपरंपरा मात्र लोप पावते आणि शहरी भागात घरगुती स्तरावरील ही वाळवण संस्कृती आता काही प्रमाणात फक्त पापडापर्यंत मर्यादित आहे। मात्र सध्याच्या महिला बचत गटाच्या वाढत्या जाळ्यामुळे या संस्कृतीला आता नवसंजीवनी मिळण्याची शक्यता आहे। तहान भागवण्यासाठी थंडावा मिळण्यासाठी अनेक जण बाजारातील बर्फ घातलेलं शीतपेय बिनधास्त पितात। मात्र अनेकदा सरबतामध्ये टाकला जाणारा बर्फ चांगलाच असेल असं नाही। बर्फ बनवण्यासाठी वापरलं जाणारं पाणी हे दूषित असल्यास त्याद्वारे जीवाणू शरीरात जातात आणि त्यामुळे पोटाचे विकार जडण्याची शक्यता अधिक आहे, असं वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितलंय। सध्या सोशल मीडियाच्या जमान्यात विविध पदार्थांच्या अनेक रेसिपींसाठी महिला रील्स ऑनलाईनचा आधार घेत आहेत आणि त्यात पारंपरिक वाळवणाच्या पदार्थांचीही भर पडली आहे। विविध ऑनलाईन क्रॅश कोर्स त्यासाठी उपलब्ध आहेत। भारतासह परदेशात देखील याची क्रेज असून हे लोकल पदार्थ ग्लोबल झालेत। सिडकोनं गेल्या वर्षभरात विविध ठिकाणी मोहीम राबवून जवळपास 51 एकर क्षेत्र अतिक्रमण मुक्त केलं। त्यासाठी 302 कारवाई मोहीम राबवण्यात आल्या। विशेष म्हणजे या मोहिमेवर तब्बल 4,35,00,000 रुपये खर्च करण्यात आलाय। त्यानुसार गेल्या 3 वर्षात सिडकोनं अतिक्रमण मोहिमेवर 13,58,00,000 रुपये खर्च केले। भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले असल्याने महिलांचं किचन बजेट कोलमडलंय। भाज्यांची आवक कमी होत असल्याने भाज्यांचे दर वाढलेत आणि उन्हामुळे सरबतासाठी लिंबांची मागणी वाढली असून 10 रुपयात एक याप्रमाणे लिंबाचा दर आहे। विक्रमगड तालुक्यातील साखरे कासपाड्यातील आदिवासी समाज नदी नाल्यामध्ये खड्डे खणून कुटुंबासह मुक्या जनावरांची तहान भागवतात। शाळेला दांडी मारून लहान लहान मुलं देखील खड्ड्यातून पाणी भरतात आणि त्यामुळे मूलभूत सोयी सुविधा मिळाव्यात अशी मागणी या ग्रामस्थांनी केली आहे। मुंबई महापालिकेतर्फे पूर्व उपनगरातील मुलुंड येथे लवकरच एक पक्षीगृह उभारण्यात येणार असून त्याकरता आरक्षण बदलाच्या प्रस्तावाला नुकतीच राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे। मुलुंडच्या या नियोजित उद्यानात 18 दुर्मिळ प्रजातींसह 206 प्रजातींचे पक्षी ठेवण्यात येणार असून या पक्षी उद्यानाच्या कामाचा मार्ग मोकळा झालाय। राज्य परिवहन एसटी महामंडळातील 87,000 कर्मचारी आणि अधिकारी यांच्या पगारातून कपात केलेली 1,240 कोटी रुपयांची रक्कम एसटीनं भविष्य निर्वाह निधी ट्रस्टमध्ये भरली आहे आणि त्यामुळे गुंतवणुकीवरील सुमारे 100 कोटी रुपये इतकी व्याजाची रक्कम बुडाल्याची माहिती महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसनं दिली आहे। मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या विस्तारीकरणाचं काम सुरू असून त्यामुळे कोकणातून मुंबईकडे येणारी रेल्वेगाडी सीएसएमटी ऐवजी ठाण्यापर्यंत धावणार आहे। मंगळुरू ते मुंबई सीएसएमटी एक्सप्रेस ठाण्यापर्यंत चालवून अंशतः रद्द केली जाईल। तसंच कोकणातून मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या जनशताब्दी आणि तेजस एक्सप्रेस सीएसएमटी ऐवजी दादरपर्यंत धावणार आहेत। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बंद पडलेली मिनी ट्रेन लवकरच सुरू होणार आहे अशी घोषणा पियुष गोयल यांनी केली आहे। वर्षभरापूर्वी सुरू झालेल्या मिनी ट्रेनचं काम पूर्ण होऊन 2 महिन्यात मिनी ट्रेन धावू लागणार आहे। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा तसंच खासगी अनुदानित शाळांच्या परीक्षा सुरू असताना शिक्षण विभागानं शाळांच्या जिओ टॅगिंगचं काम सुरू केलंय। जिओ टॅगिंगसाठी तयार केलेल्या महास्कूल ॲपमध्ये माहिती भरण्याचा नवा ताप शिक्षकांना आता सहन करावा लागतोय। विदर्भ आणि मराठवाड्यासह राज्यातील बहुतांश भागात वाढत्या उन्हानं जीवाची काहिली झाली आहे। गेल्या 3 दिवसातच पाऱ्यानं 40हून 45 अंशांवर मजल मारली आहे। छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्ट्या पावसाळ्यापूर्वी देखभाल दुरुस्तीसाठी बंद करण्यात येणार आहेत। ही धावपट्टी 8 मे रोजी सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बंद असेल आणि त्यामुळे या वेळेमध्ये प्रवाशांचा विमान प्रवास होणार नाहीये।
पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरातील बाबा भिडे पूल वाहतुकीसाठी सोमवारपासून बंद करण्यात येणार आहे। मेट्रो स्थानकाला जोडणाऱ्या पुलाच्या कामानिमित्त 1.5 महिने या पुलावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे। या भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे। राज्यभरातील गुणवत्तापूर्ण शिक्षकांचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने आयडॉल शिक्षक आणि आयडॉल शाळांची निवड करण्याचा निर्णय घेतलाय। आयडियल शाळांची बँक करण्यात येणार असून आयडॉल शिक्षक आणि शाळांना शिक्षण विभागाच्या कामकाजात सहभागी करून घेतलं जाणार आहे। जागतिक तापमानवाढीमुळे अंटार्क्टिका आणि एव्हरेस्टवरील बर्फ वितळतोय आणि त्यामुळे तिथे खूप वर्षांपासून गोठलेल्या अवस्थेत असलेले अनेक जीवाणू आणि विषाणू बाहेर पडणार आहेत। हे जीवाणू आणि विषाणू प्राणी अथवा मनुष्याच्या संपर्कात येऊन जगभरात रोगाच्या नवीन साथी येणार असा धोक्याचा इशारा राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था संचालकांनी दिलाय। मुंबईच्या सायन पुलाच्या पुनर्बांधणीच्या कामातील एक महत्त्वाचा टप्पा रविवारी पार पडला। 5 तासांच्या विशेष रेल्वे ब्लॉकमध्ये पुलाचा 7वा आणि शेवटचा गडर यशस्वीरित्या काढला। या पुलाच्या पाडकामासाठी CSMT आणि विद्याविहार स्टेशन दरम्यान ब्लॉक घेतला होता। बुलढाण्यात अजूनही 4 महिने उलटल्यानंतरही केस गळती सुरूच आहे। शेगाव तालुक्यानंतर आता मेहकर तालुक्यात देखील टक्कलचा रुग्ण आढळलेला आहे। आरोग्य पथकाकडून 245 घरांचं सर्वेक्षण करण्यात आलं असून 1150 नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे। जळगावात एका लेखापालाची सुमारे 30,000 रुपये किमतीची दुचाकी चोरट्यानं लंपास केली आहे। मोटारसायकल चोरताना चोरटा CCTVमध्ये कैद झालाय। या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्ह्यात गेल्या आठवड्यात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला होता। आता देखील पुढील 10 दिवसात उन्हाचा पारा चढणार असून कमाल तापमान 44 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। पैठण छत्रपती संभाजीनगर महामार्गावर भीषण अपघात झाला। रस्ता ओलांडणाऱ्या महिलेला 4 चाकी वाहनाने उडवलं। अपघाताचा हा थरार CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय। ठाणे जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रामध्ये जल आणि वायू प्रदूषणात वाढ झाली आहे। जवळपास 1880 कारखान्यांमुळे निष्पापांचे जीव गेलेत। मात्र सरकारचं बोटचेपेपणाच्या धोरणामुळे नागरिक संतप्त झालेत। केंद्र आणि राज्य सरकारने दिव्यांगांसाठी अनेक कायदे आणि नियम केलेले आहेत। मात्र शासकीय पातळीवर त्याची अंमलबजावणी होत नाही अशी खंत मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केली आहे। शासकीय यंत्रणांनी कायदा पाळावा यासाठी कारभारात सुगमता आणण्याची आवश्यकता असून त्या दृष्टीने राज्य सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत असं फडणवीस म्हटले। पालिकेच्या न्याय रुग्णालयामध्ये दाखल केलेल्या रुग्णाचा मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला। या संदर्भात आगरीपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। मात्र रुग्णालय प्रशासन अथवा डॉक्टरांकडून कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा झालेला नाही। सर्व तपासणी अथवा चौकशीसाठी रुग्णालय प्रशासन तयार असल्याचं रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर शैलेश मोहिते यांनी सांगितले। सातारा शहरासह जिल्ह्यात दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असल्याने नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होते। उष्णतेच्या लाटेमुळे दैनंदिन व्यवहारावर देखील परिणाम दिसून येतोय। रविवारी साताऱ्याचं तापमान कमाल तापमान हे 40 अंशांवर तर थंड हवेचं ठिकाण समजल्या जाणाऱ्या महाबळेश्वरचं कमाल तापमान 32.5 अंशांवर होतं। रविवारी कमीत कमी 900 रुपयांपासून ते 1400 रुपयांपर्यंत सरासरी दर कांद्याला मिळालेला आहे। तर जवळपास 19,280 क्विंटल कांद्याची आवक झाली आहे। या सर्वाधिक आवकही पुणे बाजारात लोकल कांद्याची 13,000 क्विंटलची झाली। आता एक मोठी बातमी आपण पाहतोय। मंडळ अध्यक्षांच्या नियुक्तीचा पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे। राज्यभरात 963 मंडळ अध्यक्षांच्या नियुक्त्या पूर्ण झालेल्या आहेत। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवत भाजपने संघटनात्मक बांधणीला सुरुवात केली आहे। अधिकाधिक गावखेड्यांपर्यंत पक्षाचा विस्तार करत मतदारांशी थेट संवाद साधण्याचा भाजपचा प्रयत्न आहे आणि त्यासाठी राज्यभरात पहिल्या टप्प्यात 963 मंडळ अध्यक्षांच्या नियुक्त्या पूर्ण करण्यात आल्यात। लवकरच उर्वरित मंडळ अध्यक्षांची नियुक्ती करत जिल्हाध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे। तर प्रदेश भाजपने राज्यभरात एकूण 1221 मंडळ स्थापन करण्यात आलेली आहेत। त्यापैकी 963 मंडळ अध्यक्षांची नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे। भाजपच्या संघटनात्मक बांधणीचा हा टप्पा महाराष्ट्राच्या सर्व भागातील राजकीय ताकद दृढ करण्याच्या दृष्टीने निर्णायक ठरणार आहे।
गेले 48 तास वादळी वारा आणि पाऊस अनुभवलेल्या चंद्रपूरनं 44.6 अंश तापमानासह देशात सर्वाधिक तापमानाची नोंद केली आहे। चंद्रपूर जिल्हा तापमानाच्या बाबतीत जगात 4थ्या क्रमांकावर पोहोचलाय। चंद्रपुरात या तापमानामुळे दुपारच्या सुमारास शुकशुकाट दिसून येतो। इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची करण्याच्या निर्णयाला राज्य सरकारच्या भाषा सल्लागार समितीनं कडाडून विरोध केलाय। हा निर्णय रद्द करावा अशी मागणी भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली। आजवर हिंदीमुळे महाराष्ट्राची जितकी भाषिक आणि सांस्कृतिक हानी झाली तितकी क्वचितच कोणत्या राज्याची झाली असेल असं मत व्यक्त करण्यात आलं। विलेपार्ले येथे बुधवारी पालिकेनं मुजोरपणे पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर पाडल्यानं प्रचंड संताप व्यक्त होतोय आणि याच ठिकाणी आम्ही नव्यानं मंदिर बांधणार असल्याचा निर्धार जैन बांधवांनी व्यक्त केला। शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांकरता 25% आरक्षित जागांवरील प्रवेश प्रक्रियेमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे। सुधारित नियम तयार करण्याकरता समिती स्थापन करण्यात आली आहे। या समितीसमोर पालकांना आपल्या सूचना मांडता येतील। 25 एप्रिलपर्यंत या सूचना स्वीकारण्यात येणार आहेत। 25% आरक्षित जागांवरील प्रवेश प्रक्रियेमध्ये सध्या अनेक त्रुटी आहेत। पाण्याच्या दुर्भिक्षासह उन्हाचा चटका चांगलाच वाढल्यानं त्याचा परिणाम फळभाज्यांच्या उत्पादनावर झालाय। उत्पादन अभावी राज्यासह परराज्यातून या फळभाज्यांची आवक रोडावलेली आहे। आवकच्या तुलनेमध्ये मागणी जास्त असल्यामुळे काकडी, फ्लावर, ढोबळी मिरची, गाजर आणि घेवड्याच्या भावात 10 ते 20% वाढ झाली आहे। मार्केट यार्डात फळभाज्यांप्रमाणे पालेभाज्यांची आवकही घटली आहे। परिणामी पालेभाज्या महागलेल्या आहेत। मेथीच्या भावात घाऊक बाजारात सर्वाधिक जुडी मागे 5 रुपयांनी वाढ झाली आहे। त्या खालोखाल कोथिंबीर, कांदापात, मुळा आणि पालकच्या भावात प्रत्येकी 3 रुपयांनी वाढ झालेली आहे। ग्राहकांच्या आवाक्यातील परवडणारी घरं उपलब्ध असूनही विशिष्ट ठिकाणांनाच ग्राहक पसंती देत असल्यानं इतर ठिकाणची परवडणारी घरं विक्रीविना पडू नयेत। देशभरात सध्या 1,12,744 परवडणारी घरं ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत आणि त्यात मुंबई महानगर प्रदेशातील 53,942 घरांचा समावेश आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवत भाजपनं संघटनात्मक बांधणीला सुरुवात केली आहे। अधिकाधिक गावखेड्यांपर्यंत पक्षाचा विस्तार करत मतदारांशी थेट संवाद साधण्याचा भाजपचा प्रयत्न आहे। त्यासाठी राज्यभरात पहिल्या टप्प्यात 963 मंडळ अध्यक्षांच्या नियुक्त्या पूर्ण करण्यात आलेल्या आहेत। लवकरच उर्वरित मंडळ अध्यक्षांची नियुक्ती करत जिल्हाध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे। तर प्रदेश भाजपनं राज्यभरात एकूण 1,221 मंडळ स्थापन करण्यात आलेली आहेत। त्यापैकी 963 मंडळ अध्यक्षांची नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे।